हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर जयवंती आपले सर्वांचे डॉक्टर प्रदीप वाघ आरोग्यम धनसंपदा ह्या चॅनलवर स्वागत करते। स्क्रीनवर आपण जे पिक्चर बघत आहात त्यात स्तनपान करताना आईने मुलाला कसे धरावे ह्याबद्दल सांगितले आहे। पहिल्या पिक्चरमध्ये बाळाची आसक्ती, बाळाच्या तोंडात जास्तीत जास्त शक्यतो आयरोला म्हणजे काळा भाग हा जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे। तोंड हे उघडले पाहिजे, खालचा ओठ बाहेरून वळलेला पाहिजे, हनुवटी स्तनाला स्पर्श करताना हवी आहे। ही करेक्ट अटॅचमेंट आहे। दुसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की बाळाचा हा काळा भाग हा कमीत कमी म्हणजे फक्त निप्पल तोंडात आहे, तोंड उघडे नाही आहे पूर्णपणे, तसेच खालचं ओठ हे बाहेरून वळलेले नाही आहे, हनुवटी ही स्तनाला स्पर्श करत नाही आहे। त्यामुळे पहिले पिक्चर आहे ते करेक्ट अटॅचमेंटचं पिक्चर आहे। चुकीच्या अटॅचमेंटमुळे स्तनांचे निप्पल्स दुखू शकतात, निप्पल्सला क्रॅक येऊ शकतात किंवा दूध ग्रंथी ब्लॉक झाल्यावर स्तने गरम होऊन दुखतात आणि आईला फ्लू सारखे लक्षणे निर्माण होतात। बाळाची स्थिती ही स्तनपान करताना कशी असावी? बाळ हे आईकडे वळले हवे। स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे आईचा आणि बाळाचा त्वचेचा एक चांगला संपर्क असला पाहिजे। डोके आणि शरीर एकाच ओळीत पाहिजे म्हणजे मान, पाठ आणि नितंब म्हणजे पृष्ठभाग हे चांगले समर्थित पाहिजे। बाळाला पाजताना आईने कसे बसायचे? आईने व्यवस्थित ताठ बसावे, पाठीमागे आणि कमरेजवळ उशी घ्यावी, ती खाली न वाकताच बाळाला तिने वर घेतले पाहिजे, तिच्या पायाखाली फूटस्टूल द्यावे किंवा तिने मांडी घालून बसावे। अशाच आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ न्यूली मॅरिड कपल, प्रेग्नंट लेडी आणि स्तनपान करणाऱ्या मातांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।